खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या. प्रशासकीय इमारत पहा, नगरपालिकेची, नगरपालिकेचं सभागृह पहा, इथली एसटी स्टँड तर आता अत्यंत सुंदर आहे. कोर्टाच्या इमारती आहेत, पंचायत समितीच्या इमारती आहेत, त्या सगळ्या शहरामध्ये आहेत. आणि शेवटी मला हेच सांगायचंय पुन्हा की एक जे संस्कृती आपण इथे आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केली आहे की आपण शहरामध्ये सलोख्याचं वातावरण असणं खूप गरजेचं असतं. शांतता पाहिजे, कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था चांगली पाहिजे. पण आज संगमनेरचे नागरिक, मी फिरतोय, लोक त्या ठिकाणी चिंता व्यक्त करतायत. ते म्हणतात की सगळीकडे हे कायदा व्यवस्था जवळजवळ ढासळून पडलेली आहे. हे लोकप्रतिनिधीचं काम असतं की कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी मेंटेन करणं. आणि गुन्हेगारी वाढत चालली आहे, ड्रगचे तितके साठे सापडत आहेत, सुपारी देण्यासारखे प्रयोग म्हणजे जे काही आपण बघतो त्या गोष्टी, खंडणीखोर, असे प्रकार त्या ठिकाणी चालू आहेत. त्यामुळे इथलं ते स्वास्थ्य संगमनेर शहराचं ते आता बिघडत चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला शेवटी प्रगती करायची. इथला व्यापार आपला खूप चांगला आहे, व्यापारी पेठ अत्यंत उत्तम आहे. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे त्याला बळकटी मिळत असते. आणि म्हणून जर आपल्याला एक चांगलं शहर निर्माण करायचं असेल तर भौतिक प्रगती बरोबरच तिथली सांस्कृतिक विकास झाला पाहिजे, शहरामध्ये शांतता पाहिजे, नागरिकांना एक सुरक्षित असं वातावरण निर्माण झालं पाहिजे. मला असं वाटतं ते की गेल्या मी नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहतोय की गेल्या 1 वर्षामध्ये प्रचंड असं घसरण या सगळ्यामध्ये झालेली आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पूर्ववत करण्यासाठी खऱ्या अर्थाने संगमनेर सेवा समिती असं आपण एक प्लॅटफॉर्म तयार केलाय. आमचं म्हणणं आहे की आपण विधानसभा, लोकसभा इथे पक्षीय राजकारण होत असलं, आम्ही देखील नगरपालिकेमध्ये पक्षीय राजकारण त्या ठिकाणी पक्षीय चिन्ह घेतलं होतं. पण आम्हाला असं वाटतं की आता 2 गोष्टी, एकतर वेगवेगळे पक्ष एकत्र येतात, वेगवेगळे विचारप्रवाह एकत्र येतात. आणि असे काही नागरिक असतात की ज्यांना पक्षाशी काही घेणं देणं नसतं, त्यांना फक्त एक विकास हवा असतो किंवा एक चांगलं राजकारण निर्माण व्हावं असं वाटतं. तेव्हा या वेगवेगळ्या विचारसरणीच्या सर्वांना एकत्र आणून आता संगमनेर सेवा समिती आपले युवा आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण केलंय. सत्यजित तांबे यांनी नागरिकांचा मोठा अभ्यास केलाय. एका इंग्रजी नागरिकांवर आधारित एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलाय. त्यांच्याजवळ मोठी दृष्टी आहे. एक शहर आपल्याला पुढच्या काळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कसं नेता येईल पुढे, त्याचा त्यांनी विचार केलाय. त्याचबरोबर नागरिकांच्या ज्या छोट्या छोट्या सुविधा असतात, असुविधा असतात, पाणी आलं नाही, गटार तुंबली, लाईट गेली जाते, या सुद्धा आता आम्ही तिथे प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये तिथे ऑफिस जाणार, तिथे अधिकारी जाणार आणि नागरिकांच्या सुविधा ह्या तातडीने त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करणार.